रस्ताभर गरबा करण्याचा प्राइज. वेट आखरीपर्यंत पहा. आखरी तुम्हाला पूर्ण व्हिडिओचा समजावून सांगितलं आहे. हाय, कसे आहे तुम्ही सगळे. आणि आज 3 तारीख आहे. मागच्या महिन्यामध्ये पण 3 तारखेला आपण गरबा करत होतो. आज सरप्राइझिंगली रुचीने गरबा ऑर्गनाईज केला आहे सगळ्यासाठी. तसे आम्ही किती जण झालो रे, जवळपास 10-15 जण झालोच आहोत. आज हे सगळे रेडी झाले. टागोर चौक मध्ये वणीमध्ये आपला गरबा आहे. कोणते स्टेप्स होईल सगळं आता समोर बघू आपण व्हिडिओ. टागोर चौक आणि ही आमची रुची जुनेजा, जिने ऑर्गनाईज केला आहे गरबा आमच्या सगळ्यांसाठी. हा तिचा भाऊ ओळखतात. ऍक्च्युली काही समजून नाही राहिलं भाई होत काय, कारण मागे डीजे, गाडीवर डीजे लागलाय. आता तू सांग भाई होत काय. फोटो झालेली आहे. फोटो जाऊ दे. महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आम्हाला समजून नाही राहिलं एक्झॅक्टली गरबा आहे कुठे. गाडीवर डीजे लागून आहे, गाडी फिरून राहिली. आम्ही चौकामध्ये आहो, मंदिरासमोर थांबून. आता काय करायचं काय समजत नाही. तर आम्ही दर भटकून राहिलो कुठे करायचं आहे गरबा याच्या इच्छेने. मध्ये आलेलो काही कधीच व्लॉगची सुरुवात करू देत नाही जेव्हा याला फ्रेम मध्ये घेतो. आणि आता आम्हाला समजलं आहे की तुळशीचं लग्न आहे तर त्याच्यासाठी आहे. तुळशीचं लग्न भाई साहेब आहे बघा. तर हा गरबा तुळशीचं लग्नासाठी करण्यात आला होता आणि आम्हाला माहित नव्हतं. बिलकुल सरप्राईज होतं. आता तिकडे सुरूच आहे. 1, 2, 3 फायनली तो आम्ही आता जेवण करायसाठी आलो. आम्ही कोणत्या हॉलमध्ये आलो रे? विठ्ठल
विठ्ठल रुक्माईच्या मंदिराच्या हॉलमध्ये आलो आहे. आम्हाला कामधंदे नव्हते, आम्ही आता लाईन लंबी आहे म्हणून हे थोडीशी शेव घेऊन आलो. मस्त खात खात जाऊन राहिलो, तोपर्यंत काही ना काही पेट बजावत राहतो. टागर चौक मध्ये गरबा झाला, रस्त्याभर गरबा झाला आणि पूर्ण गरबा केल्यावर आम्हाला मिळालं हे रस्ताभर गरबा करण्याचा प्राइज. तर पूर्ण सीन तुम्हाला समजावून सांगतो मी आता. आणि मेन गोष्ट अशी होती की रुचीने सांगितली नव्हती वेन्यू कुठे करायचं आहे, जागा नाही सांगितलं होतं कुठे गरबा आहे काय आहे, बस गरबा आहे. आणि त्याच्यानंतर मला तर वेळेवर म्हणत होता हर्ष की चाल आपल्याला गरबाला जायचं आहे. तर आम्ही निघून गेलो तयारी करून, का आपला कुर्ता तर होता काही विषय नाही. मग त्यानंतर आम्ही पोहोचलो. आम्ही बस जागा बघत राहिलो यार, म्हणजे तिथं कुठे करायचं आहे काय करायचं आहे काही पताच नव्हता. मग गाडी लावली, जागा मिळाली आणि मग तिथून आम्हाला टागर चौकमध्ये रोडवर गरबा करावा लागला. भाई तिथं पूर्ण अरेंजमेंट होतं, सगळे डीजेच्या याच्यावर नाचत होते आणि आम्ही फक्त आमचे गरबाचे स्टेप्स जसं तुम्ही बघितलं आहे इथे. आणि एंडला मस्त खाऊ पिऊ झालं, जेवण केलं आम्ही आणि मग गिफ्ट मिळाले आम्हाला. गिफ्ट बघितलंच आहे तुम्ही. तर असा होता आजचा दिवस आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा यार, आणखी छान व्हिडिओज भेटू आपण.